लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कृष्णा म्हणजेच सिंधू एकटीच तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि ती स्वतःशीच म्हणत असते की आजच राघवला मिशनवर जायचं होतं का? आज मी अनेक दिवसांनंतर सावीला भेटणार होते, पण आजच राघवसोबत मिशनवरही जावं लागणार आहे. त्यामुळे काय निर्णय घ्यावा तेच कळत नाही आहे. मात्र त्यानंतर ती असाही विचार करते की जशी माझी सावी माझ्यापासून दूर आहेत, तशीच ती किडनॅप झालेली लहान मुलं मुलीसुद्धा त्यांच्या आईवडिलांपासून दूर आहेत. त्यांची सुटका करणंसुद्धा माझं कर्तव्यच आहे आणि मग त्यामुळे ती मिशनवर जाण्याचाच निर्णय घेते. मात्र त्यानंतर तिला असंही वाटतं की जर आज आपण त्या मधूसोबत गेलो नाही तर आपल्याला सावीला भेटता येणार नाही आणि जर त्या मधूने सावीला दत्तक देण्याचा निर्णय बदलला तर त्यामुळे मग काय करावं असं तिला प्रश्न पडतो. ती खूप काळजीत असते आणि मग ती स्वतःशीच म्हणत असते की राघवला सांगावं का की मी त्यांच्यासोबत मिशनवर येऊ शकत नाही, पण जर त्यांना माझा संशय आला तर. मात्र तितक्यात राघवच त्या ठिकाणी येतो. त्याने सिंधूचं हे बोलणं ऐकलेलं असतं आणि तो तिला विचारतो की कशाबद्दल बोलतेस तू आणि कोणाबद्दल बोलतेस, नक्की कोणाला येणार आहे तुझा संशय? आणि राघवला बघून सिंधू तर खूपच घाबरते. काय उत्तर द्यावं तिला कळत नाही. ती फक्त राघवकडे मोठे मोठे डोळे करून बघत राहते. तर राघव पुन्हा तिला विचारतो की मी काय म्हणतोय, कोणाला येणार आहे तुझा संशय, नक्की कशाबद्दल बोलतेस तू? तर सिंधू ॲक्टिंग करत म्हणते की मी तुझ्याचबद्दल बोलते लंबू, कारण आपण काही केलं किंवा नाही केलं तरी तुला आपला संशय येतच असतो ना, त्याचबद्दल मी बोलत होते. मात्र राघव तिला विचारत असतो की जे काही खरं खरं आहे ते मला सांग, उगाच बाकीच्या गोष्टी सांगत बसू नको. मात्र कृष्णा त्याला चोर आणि पोलिसांची गोष्ट सांगत बसते आणि तिचं असं बोलणं ऐकून राघव खूप वैतागतो. तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र कृष्णा काही ऐकत नाही. ती उगाच हसत राहते, राघवला इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगत बसते आणि त्यामुळे राघव वैतागतो आणि तिला म्हणतो की तुझ्यासोबत बोलणं चुकीचं आहे. आणि मग तो तिला सांगतो की आता आपल्याला मिशनवर जायचं आहे, त्यामुळे तू तिथे तरी नीट वाग. मात्र कृष्णा म्हणत असते की लंबू, आपल्याला तुझ्यासोबत मिशनवर यायचं नाही आहे. त्यावर राघव तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. मात्र कृष्णा म्हणत असते की आपण काय तुझ्यासारखं पोलीस नाही, त्यामुळे आपण त्या ठिकाणी येऊन काय करणार? आपण तर फक्त तुझ्या गाडीमध्ये एसीत बसून राहणार. तू जायचं, त्या मुलामुलींना सोडवून आणायचं, त्या गुंडांसोबत फाईट करायची. मात्र ते ऐकून राघव म्हणतो की तू माझ्यासोबत येणार आहेस की नाही तेवढंच सांग. त्यावर कृष्णा नाही म्हणते. त्यामुळे राघव म्हणतो ठीक आहे आणि तो तेथून जाण्यासाठी निघतो. मात्र त्यानंतर कृष्णा मनाशी म्हणते की नाही नाही, हे खूप चुकीचं आहे, मला राघवसोबत जायलाच हवं. आणि मग त्यानंतर ती सुद्धा राघवसोबत मिशनवर जाण्यासाठी तयार होते आणि त्याच्यासोबत गाडीत जाऊन बसते. तर कृष्णाला बघून राघवला हसू येत असतं. त्यामुळे कृष्णा विचारते की काय झालं लंबू, तू का हसतोय? आपण येणार आहे ना आता तुझ्यासोबत मिशनवर? तर राघव म्हणत असतो की मी तोच विचार करतोय की तू अचानक माझ्यासोबत यायला तयार कशी काय झाली? तर कृष्णा म्हणत असते की आपलंसुद्धा कर्तव्य आहे ना आणि राजश्री मदरने सांगितलंय, त्यामुळे मग मी तुझ्यासोबत यायला तयार झाले. आणि मग त्यानंतर ती सीट बेल्ट लावण्याचा प्रयत्न करते, मात्र तिला तो काही व्यवस्थितपणे लावता येत नाही. तर राघव हसतच तिच्याकडे बघत असतो. त्यामुळे कृष्णा वैतागून म्हणते की असं बघत बसण्यापेक्षा मला हेल्प कर. आणि त्यामुळे राघव तिला सीट बेल्ट लावण्यासाठी मदत करतो. मात्र त्यावेळी तो कृष्णाच्या जवळ जातो आणि तिच्याकडेच एकटक बघत राहतो. तर कृष्णासुद्धा राघवकडेच एकटक बघत असते. मात्र त्यानंतर ती पटकन दुसरीकडे नजर वळवते आणि तितक्यात तिला एक कॉन्फिडेन्शियल फाईलसुद्धा सापडते. ती पटकन फाईल घेत म्हणते की लंबू, हे काय आहे? तर राघव तिच्या हातून ती फाईल हिसकावून घेत म्हणतो की कृष्णा, ही कॉन्फिडेन्शियल फाईल आहे आजच्या मिशनची. तर सिंधू म्हणजेच कृष्णा म्हणत असते की मग मी सुद्धा आजच्या मिशनचा एक भाग आहे ना, मग मला देखील ही फाईल बघायची आहे. मात्र राघव तिला समजावतो की हे शक्य नाही आहे. त्यामुळे मग कृष्णा ती फाईल ठेवून देते आणि मग ते दोघेजण पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे राणी शकुंतलाला कॉल करते.
ती शकुंतलाला म्हणत असते की काही करून मला आजच्या आज त्या कृष्णाला मुलगी दत्तक द्यायची आहे, कारण आता मी तिला अजून सहन करू शकत नाही. आणि मग ती शकुंतलाला हे सुद्धा सांगू लागते की राघवने कृष्णाला लग्नासाठी प्रपोज केलंय. सध्या तरी ती त्याला नाही म्हटली आहे, पण जर तिने उद्या जाऊन होकार दिला तर मग मी काय करू? त्यामुळे मला लवकरात लवकर तिला या घराबाहेर काढायचं आहे. आता मी तिला जास्त काळ सहन करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही त्या माणसाला, त्या मुलीला तिथे घेऊन यायला सांगा. आता मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे. आणि मग त्यानंतर ती लगेच एका गोडाऊनकडे जाण्यासाठी निघते. दुसरीकडे राघवने पोलीस स्टेशनमध्ये एक अर्जंट मीटिंग बोलावलेली असते. त्या मिशनमध्ये असणारे सगळेजण त्या ठिकाणी येतात. कृष्णासुद्धा त्या ठिकाणीच असते. राघव त्या सगळ्यांना सूचना देत असतो आणि त्यांना सांगत असतो की काही झालं तरी आपल्याला लवकरात लवकर त्या मुलांची त्या गुंडांच्या तावडीतून सुटका करायची आहे. आणि त्यावर ते सगळेजण हो म्हणतात. त्यानंतर मग राघव त्यांना त्यांची कामं वाटून देतो. कृष्णाचं मात्र राघवच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. ती वेगळ्याच कामामध्ये असते आणि तिचं असं वागणं बघून राघव तर खूप चिडतो. तो मोठ्याने तिला आवाज देतो, पण तरीही कृष्णाचं लक्ष जात नाही. मात्र राघव पुन्हा एकदा मोठ्याने ओरडतो. त्यामुळे कृष्णा घाबरूनच त्याच्याकडे बघते. तर राघव म्हणत असतो की मी इथे काहीतरी महत्त्वाचं सांगतोय ना, मग तुझं लक्ष कुठे आहे? मला माझ्या ऑफिसमध्ये असा बेशिस्तपणा अजिबात चालत नाही. त्यामुळे कृष्णा घाबरूनच त्याची माफी मागते. त्यानंतर राघव त्याच्या कलिगला त्यांची कामं वाटून देतो आणि मग त्यानंतर ते सगळेजण आपापल्या कामांना सुरुवात करतात. तर राघवच्या केबिनमध्ये फक्त तो आणि कृष्णाच असतात. आणि त्यावेळी कृष्णा राघवच्या टेबलवरील काही कागद बघत असते आणि त्यामध्ये त्या हरवलेल्या म्हणजेच किडनॅप झालेल्या मुलांची नोंद असते. आणि इतक्या लहान मुलामुलींना बघून सिंधूला तर खूप वाईट वाटते. आणि तितक्यात एका मुलीचे आई वडील रडतच त्या ठिकाणी येतात. त्या दोघांची अवस्था खूप वाईट असते. मुलगी किडनॅप झाल्यामुळे ते दोघेही पूर्णपणे खचून गेलेले असतात. राघव त्यांना समजावतो आणि बसायला सांगतो. तर कृष्णा पटकन तिच्या खुर्चीवरून उठते आणि त्या मुलीच्या आईला बसायला सांगते. त्यानंतर त्या मुलीचे वडील राघवला म्हणत असतात की सर, आमच्या मुलीला लवकरात लवकर शोधून काढा. जेव्हा आम्हाला समजलं ना की तुम्ही या मिशनवर जाणार आहात, तेव्हा आमच्या जीवात जीव आला. आमची खात्री आहे की तुम्ही आमच्या मुलीला सुखरूपपणे सोडवून आणाल. तर त्या मुलीची आईसुद्धा रडतच म्हणत असते की आम्ही या इन्स्पेक्टरच्या सांगण्यावरून कंप्लेंट तर केली आहे, पण आम्हाला खूप भीती वाटते जर आमच्या मुलीला काही झालं तर. आणि ते रडतच राघवला विनंती करतात की काही करा, पण आमच्या मुलीला सुखरूपपणे घरी घेऊन या. आणि त्यावेळी राघव त्यांना समजावतो की तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळ्या मुलामुलींना सुखरूपपणे घरी घेऊन येणार आहोत आणि आम्ही त्याचीच तयारी करत आहोत. तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा. मात्र त्या मुलीची आई खूप रडत असते आणि त्यामुळे कृष्णा म्हणजेच सिंधू तिला समजावते की ती म्हणते की तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवा, हे पोलीस आहेत, हे तुम्हाला नक्की मदत करतील. तुम्ही कोणत्याही गोष्टीची काळजी करू नका, तुमची मुलगी सुखरूप घरी येईल. आणि मला माहिती आहे की आपलं जवळचा माणूस आपल्यापासून दूर असल्यावर किती त्रास होतो ते, कारण मी सुद्धा माझ्या आईवडिलांना माझ्या खूप लहानपणीच गमावलं आहे. त्यामुळे मी तुमचं मन समजू शकते, तुम्हाला काय वाटते ते कळतंय मला, पण तुम्ही काळजी करू नका, तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवा. आणि त्यावर ते दोघेही हो म्हणतात आणि मग तेथून निघून जातात. तर कृष्णा राघवला म्हणत असते की लंबू, आपण सुद्धा जातो आता, मात्र जाता जाता तुला एक सल्ला देतो. त्यावर राघव विचारतो की कोणता सल्ला? तर कृष्णा त्याला सांगू लागते कधी कधी यांच्यासारख्या श्रीमंत लोकांवर त्यांचेच नातेवाईक किंवा आजूबाजूचे लोक खार खाऊन असतात आणि त्यामुळे अशा किडनॅपिंगच्या केसमध्ये नातेवाईकांचा सुद्धा सहभाग असू शकतो. तू या अँगलने सुद्धा विचार कर. आणि कृष्णाचं ते बोलणं ऐकून राघव विचारात पडतो. तर कृष्णा त्याला सांगत असते की कदाचित त्या मुलांना त्यांच्याच नातेवाईकांनी, फॅमिली मेंबरने किडनॅप केलं असण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर मग ती तेथून निघून जाते. तर राघव कृष्णाच्याच बोलण्याचा विचार करत असतो. त्यानंतर मग कृष्णा राणीने तिला जो ॲड्रेस पाठवलेला असतो त्या ठिकाणी जाऊन पोहोचते. ते एक गोडाऊन असते. राणी आरामात त्या ठिकाणी एकटीच बसलेली असते. त्यानंतर मग कृष्णासुद्धा त्या ठिकाणी येते. ती आधी लपूनच आजूबाजूला बघते, मात्र तिला राणीशिवाय तिथे कोणीही दिसत नाही. आणि मग ती त्या गोडाऊनमध्ये जाते आणि ॲक्टिंग करत म्हणते की फ्रेंड, आज आपण खरंच खूप दमलो आहोत.
त्या लंबूने आपल्याकडून खूप काम करून घेतलं आणि मग ती मुद्दाम राणीसमोर राघवविषयी वाईट बोलू लागते आणि तिला विचारते की मला कळतच नाहीये की तुला तो लंबू का आवडला. तो सारखी कटकट करत असतो, आपल्याला तर नीट श्वाससुद्धा घेऊ देत नाही. मात्र राणी त्यावर काहीच उत्तर देत नाही आणि त्यामुळे सिंधूला प्रश्न पडतो की ही काहीच का बोलत नाहीये. त्यानंतर मग ती पाणी पिण्यासाठी जाते. त्यावेळीसुद्धा ती राणीसोबत बोलतच असते. मात्र राणी तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही. ती फक्त हो हो असंच बोलत असते आणि त्यामुळे सिंधू मनाशी म्हणते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. या राणीपासून सावध राहायला हवं. ही काहीच का बोलत नाहीये आणि इथे कुठे आजूबाजूला सावीसुद्धा दिसत नाहीये. मात्र मग त्यानंतर ती मनाशी ठरवते की सिंधू तू इतकी एक्सायटेड होऊ नको आणि या मधूला तर काही विचारायला जाऊ नको. नाहीतर हिला संशय येईल आणि तुला कधीच सावीला भेटता येणार नाही. आता फक्त थोड्याच वेळाचा प्रश्न आहे आणि मग त्यानंतर सावी तुझ्या जवळ असेल आणि मग सावी आपल्या जवळ असेल असा विचार करून ती खूपच खुश होते आणि त्याच वेळी राणीचं तिच्याकडे लक्ष जातं. ही कृष्णा एवढी खुश का आहे, ती एकटीच का हसतेय असा तिला प्रश्न पडतो आणि मग ती तिच्या जवळ जात विचारते की काय झालं, एवढी खुश का आहेस तू. आणि त्यामुळे कृष्णा घाबरते. पहिल्यांदा काय उत्तर द्यावं तिलाही कळत नाही. मात्र त्यानंतर ती म्हणते अगं आपण खुश तर असणारच ना, कारण आज आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे. तर राणी रागातच तिला विचारते की तुझं स्वप्न. आणि त्यावर कृष्णा म्हणते की आपलं स्वप्न म्हणजे गोदामावशीचं स्वप्न, गोदामावशीचं स्वप्न म्हणजे आपलं स्वप्न. आणि तिची अशी बडबड ऐकून राणी वैतागून म्हणते की ठीक आहे कळलंय मला, पण मला एक गोष्ट सांग, तुला तर लहान मुलांची ॲलर्जी आहे ना, मग आज तू एवढी एक्सायटेड का. आणि त्यावर कृष्णा म्हणते की लहान मुलांची ॲलर्जी मला आत्तासुद्धा आहे. मात्र एकदा का ही दत्तक मुलगी आपण गोदामावशीच्या ताब्यात दिली की मग ती फ्रंट डोअरने गोदामावशीच्या घरात जाईल आणि आपण बॅक डोअरने गोदामावशीच्या घरातून बाहेर पडू आणि मग आपण आपल्या सल्लूकडे जाऊ. आपण मग फिल्ममध्ये काम करू, सल्लू आपलीच वाट बघतोय. आणि मग ती अशीच बडबड करत राणीचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असते. राणी मात्र तिच्याकडे अजिबात लक्षही देत नाही. आणि मग त्यानंतर सिंधू तिला विचारते की फ्रेंड कुठे आहे ती दत्तक मुलगी. तर राणी म्हणते की हो मी बोलावते तिला आणि मग त्यानंतर एका माणसाला फोन करून मुलीला घेऊन यायला सांगते. सिंधू आतुरतेने वाट बघत असते. तिला असं वाटत असतं की आता सावी आपल्या समोर येईल. मात्र तितक्यात एक गुंड एका वेगळ्याच मुलीला त्या ठिकाणी घेऊन येतो आणि त्या मुलीला बघून तर सिंधूला मोठा धक्काच बसतो. तिला प्रश्न पडतो की ही कोण आहे आणि माझी सावी कुठे गेली. तर राणी हसतच तिच्याकडे बघत असते आणि त्यामुळे कृष्णा चेहऱ्यावरून असं काहीच दाखवत नाही. ती शांतपणे उभी असते आणि मग त्यानंतर तो गुंड त्या मुलीला राणीजवळ सोडतो आणि तेथून निघून जातो. तर कृष्णा त्या मुलीकडे बघत असते की फ्रेंड ही मुलगी. आणि त्यावर राणी म्हणते की हो तुझ्या गोदामावशीला मुलगी दत्तक हवी होती ना, मग ही मुलगी तुझ्या गोदामावशीला मी दत्तक देण्याचा निर्णय घेतला आहे. आता मी तर माझं प्रॉमिस पूर्ण केलंय, तू सुद्धा तुझं प्रॉमिस पूर्ण कर. आणि मग ती त्या मुलीला कृष्णाकडे सोपवत म्हणते की आता तू आमचं घर सोडून जायचं आणि पुन्हा कधीच आमच्या घरात पाऊलही ठेवायचं नाही. आणि त्यावर कृष्णा हसत म्हणते की फ्रेंड पण राजश्री मदरचं काय. तर राणी म्हणते की त्याची काळजी तू करू नको, आईंची काळजी कशी घ्यायची ते मी बघते. पण आता तू लवकरात लवकर तुझं सामान भरायचं आणि रत्न पार्किंगचं घर सोडून इथून निघून जायचं. आणि ते ऐकून सिंधू मनाशी म्हणत असते की देवा आता तूच काहीतरी मला मार्ग दाखव, तूच माझ्या सावीची आणि माझी भेट घडवून आण. तर राणी हसतच तिच्याकडे बघत असते. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राणी आणि कृष्णा बोलत असतानाच अचानक त्यांना पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकू येतो. राणी घाबरून कृष्णाला विचारते की तू पोलिसांना इथे घेऊन आली आहेस का. आणि त्यावर कृष्णा म्हणते की नाही फ्रेंड, मी पोलिसांना इकडे घेऊन नाही आले. तर राणी तिला म्हणते की तू इथेच थांब, मी जाऊन बघते नेमका काय प्रकार आहे ते. आणि मग ती त्या गोडाऊनच्या दरवाजामधून हळूच डोकावून बघत असते. तर राघवच त्याची टीम त्या ठिकाणी घेऊन आलेला असतो आणि राघवला बघून राणी तर खूप घाबरते. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.